पाठ 5वा. आत्मविश्वास. निनाद हा 10-12 वर्षाचा मुलगा आपल्या आई वडिलांसोबत कॅलिफोर्नियामध्ये राहत होता. त्यामुळे तो तिथल्या इंग्रजी माध्यमामध्ये शिक्षण घेत होता. निनादचे वडील कॅलिफोर्नियामध्ये खूप मोठे बिझनेसमॅन होते, तर आई लेखिका होती. निनाद जेव्हा शाळेला सुट्ट्या लागत तेव्हा भारतात त्याच्या आजोबांकडे राहायला येत होता. त्याचे आजोबा निनादचे खूप लाड करायचे. सुट्ट्यांमध्ये निनाद दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आजोबांकडे आला होता. एकदा निनादने आजोबांना विचारले, आजोबा, मला वर्ल्ड्स बेस्ट न्यूरोसर्जन बनायचे आहे आणि नुसतंच बनायचे नाही तर त्यात यशस्वी होऊन दाखवायचे आहे. निनादचे बोलणे सुरू होते. त्याला मेंदूशी निगडीत सर्व शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडायच्या होत्या. म्हणून त्याने आजोबाला विचारले, मी यासाठी काय करायला पाहिजे, कशी मेहनत करायला पाहिजे. आजोबा निनादचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होते. त्यांना त्याचे कौतुक वाटले. ते निनादला घेऊन एका रोपवाटिकेमध्ये गेले. तिथून 2 झाडांचे रोप विकत घेतले. झाड लावायचे या कल्पनेने निनाद खुश झाला. घरी आल्यावर आजोबांनी एक झाड घरातल्या कुंडीत लावले तर दुसरे झाड अंगणात लावले. काही दिवसांनी निनाद कॅलिफोर्नियामध्ये परत गेला. 3 वर्षांनंतर निनाद भारतात आजोबांकडे आला. आजोबा पहिल्यापेक्षा जास्त थकले होते. आजोबांनी लावलेली ती 2 झाडे किती मोठी झाली हे त्याने पाहिले. घरात लावलेले झाड बऱ्यापैकी उंच झाले होते. अंगणात लावलेले झाड खूप मोठे व झुबकेदार झाले होते. त्याची सावली पूर्ण अंगणात पडत होती. त्याच्या फांद्या मजबूत व कणखर झाल्या होत्या. ते झाड प्रत्येक ऋतूसाठी परिपूर्ण झाले होते. निनादला 2 झाडांमधला फरक लक्षात आला. झाडे तर सारखीच होती पण वाढ कमी जास्त का झाली हे त्याला कळाले नाही. तेव्हा आजोबांनी सांगितले, घरातले झाड हे कुंडीतल्या मर्यादेप्रमाणे वाढले, दिलेल्या पाण्यावर वाढले. अंगणातल्या झाडाने मात्र स्वतःचा मार्ग स्वतः शोधला. ऊन, वारा, पाऊस यांना खंबीरपणे तोंड दिले. स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड केली. रोज प्रयत्न करत होते. म्हणूनच आज ते झाड बहारदार व विशाल वृक्ष झाले. बेटा, जर तुला यशस्वी सर्जन बनायचे तर कष्ट कर, मेहनत कर. कितीही मोठे आव्हान आले तरी माघार घेऊ नकोस. अगदी या झाडासारखा परिपक्व बनवून दाखव. आजोबांच्या बोलण्याने निनादचा आत्मविश्वास वाढवला होता. तो त्याच्या ध्येयाबद्दल अधिक ठाम झाला.